जय जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम हरि हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम हरि हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण सुंदर ते ध्यान उभे विटेवरी 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 करकटावरी ठेवोनिया करकटावरी ठेवोनिया करकटावरी ठेवोनिया तुलसी हार गळा कासे पीतांबर 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 आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान मकर कुंडले तळपते श्रवणे मकर कुंडले तळपते श्रवणे मकर कुंडले तळपते श्रवणे मकर कुंडले तळपते श्रवणे कंठी कौस्तुभमणी विराजित कंठी कौस्तुभमणी विराजित कंठी कौस्तुभमणी विराजित तुलसी हार गळा कासे पीतांबर 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 आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान तुका म्हणे माझे हेची सर्व सुख तुका म्हणे माझे तुका म्हणे माझे हेची सर्व सुख तुका म्हणे माझे हेची सर्व सुख तुका म्हणे माझे हेची सर्व सुख पाहिनाशी मुख आवडीने आवडीने तुलसी हार गळा कासे पीतांबर तुलसी हार गळा तुलसी हार गळा कासे पीतांबर पाहिनाशी मुख आवडीने तुलसी हार गळा कासे पीतांबर तुलसी हार गळा
रखुमाई जय विठोबा रखुमाई कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण 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 जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण रूप पाहता लोचनी 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 हरि सुख झाले वो साधनी सुख झाले वो साधनी साधनी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा सुखा झाले वो साधनी सुखा झाले वो साधनी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा हरी तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा बहुता सुकृताची जोडी बहुता सुकृताची जोडी भवता सुकृताची जोडी भवता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा हरी तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व
रखुमा देवी वर तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा बाप रखुमा देवी वर बाप रखुमा देवी वर तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा हरी तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा हरी जय जय राम हरी जय जय राम 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 हरि जय जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि जय जय राम जय जय राम देव वसे चित्ती त्याची घडावी संगती त्याची घडावी संगती त्याची घडावी संगती देव वसे चित्ती त्याची घडावी संगती त्याची घडावी संगती त्याची घडावी संगती देव वसे चित्ती त्याची घडावी हरी त्याची घडावी संगती त्याची घडावी संगती देव वसे चित्ती त्याची घडावी संगती त्याची घडावी संगती त्याची घडावी संगती ऐसे आवडते मना देवा पुरवावे वासना पुरवावे वासना देवा पुरवावे वासना ऐसे आवडते मना देवा पुरवावे वासना देवा पुरवावे वासना देवा पुरवावे वासना हरी जना सवे भेटी हो अंग संगे तुटी हो अंग संग तुटी हो अंग संग तुटी हरे जना सवे भेटे न हो अंग संग तुटी न हो अंग संग तुटी न हो अंग संग ऐसे आवडते मना देवा पुरवावे वासना देवा पुरवावे वासना देवा पुरवावे वासना ऐसे आवडते मना देवा पुरवावे वासना देवा पुरवावे वासना देवा पुरवावे वासना तुका तिने भले संत संघाष्टने भले संत संघाष्टने भले संत संघाष्टने तुका म्हणे तिने भले संत संगस्तने भले संत संगस्तने भले संत संगस्तने आवडते मना देवा पुरवावे वासना देवा पुरवावे वासना देवा पुरवावे वासना ऐसे आवडते मना देवा पुरवावे वासना देवा पुरवावे वासना देवा पुरवावे वासना कुमार कुमाई गोपार कुमाई कुमार कुमाई गोपार जय जय कुमार कुमाई गोपार जय जय कुमार कुमाई गोपार जय जय कुमार
विठोबार विठोबार जय जय विठोबार विठोबार जय जय विठोबार देव वसे चित्ती देव वसे चित्ती देव वसे चित्ती चित्ती देव वसे चित्ती चित्ती देव वसे चित्ती देव वसे चित्ती चित्ती देव वसे चित्ती चित्ती देव वसे चित्ती कांची घडावी संगती कांची घडावी संगती ऐसे आवडते मना मना ऐसे आवडते मना त्याची घडावी संगती त्याची घडावी संगती संगती ऐसे आवडते मना मना ऐसे आवडते मना देव वसे चित्ती 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 देव 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 वसे चित्ती त्याची घडावी संगती त्याची घडावी संगती ऐसे आवडते मना मना ऐसे आवडते मना त्याची घडावी संगती त्याची घडावी संगती 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 ऐसे ऐसे आवडते मना मना आवडते मना देवा पुरवावी वासना देवा पुरवावी वासना देवा पुरवावी वासना देवा पुरवावी वासना देवा देवा पुरवावी वासना देवा 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 पुरवावी वासना देवा पुरवावी वासना ऐसे आवडते मना मना ऐसे आवडते मना हरिदेवा पुरवावी वासना 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 देवा 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 हरिदेवा देवा
देवा पुरवावी वासना 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 देवा 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 पुरवावी देवा पुरवावी वासना देवा 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 पुरवावी देवा पुरवावी देवा पुरवावी देवा पुरवावी वासना देवा 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 पुरवावी वासना वासना देवा 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 पुरवावी हरी वासना ऐसे आवडते मना मना ऐसे आवडते मना महाराज की जय, जगद्गुरु महाराज की जय, भारत माता की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय, प्रभु रामचंद्र भगवान की जय, वनसुत हनुमान महाराज की जय, सद्गुरु श्लोक महाराज की जय। विठाला 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 देव वसे चित्ते, देव वसे चित्ते, देव वसे चित्ते, देव वसे चित्ते, त्याची घडावी संगती, 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 त्याची घडावी संगती। देव वसे चित्ते, देव वसे चित्ते, देव वसे चित्ते, देव वसे चित्ते, त्याची घडावी संगती, त्याची घडावी संगती, त्याची घडावी संगती, त्याची घडावी संगती,
त्याची घडावी संगती त्याची घडावी संगती ऐसे आवडते मना ऐसे आवडते मना ऐसे आवडते मना ऐसे आवडते मना पुरवावी वासना देवा पुरवावी वासना देवा पुरवावी वासना देवा पुरवावी वासना देवा पुरवावी वासना ऐसे आवडते मना ऐसे आवडते मना ऐसे आवडते मना ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना देवा पुरवावी वासना देवा पुरवावी वासना देवा पुरवावी वासना पुरवावी वासना देवा पुरवावी वासना देववसे चित्ते देववसे चित्ते त्याचे घडावे संगते ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना हरिजना सवे भेटे हरिजना सवे भेटे न हो अंग संग तुटे ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना तुका मने जिने भले संत संगष्टने ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना विठ्ठला विठ्ठला समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभम जगननिहितपानि मंडनं मंडनानां तरुण तुलसीमाला कंधरं कंजनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि अलङ्कापुरी रम्य सिंहासनस्थं पदाम्भुज तेजस्फुरदिक्प्रदेशं विधीन्द्रादिदेवैः सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम् नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याणमूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबकी गौरी नारायणी नमोस्तुते सेवे लागे सेवक झालो सेवे लागे सेवक झालो सेवे लागे सेवक झालो सेवे लागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा 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 सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा आहो स्वामी तुमया देवा यावरी न करावा अभेद सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा आहो स्वामी तुमया देवा यावरी न करावा अभेद जयांचे केलिया स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण तेचे वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता देववसे चित्ते त्याचे घडावी संगती ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना श्रीमंत श्रीवंदनीय पूज्यपाद जगदवंदनीय जगत आराध्य जगद्गुरु श्रीमंत संत वैराग्य रागरसिक भगवान श्री जगद्गुरु तुकाराम महाराजांचा मागणीपर प्रकरणातील अभंग असून या अभंगामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराज संतांच्या संगतीची मागणी भगवंताकडे करतात. विठाला 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 विठाला. इसवी सन 1972 पासून आरंभ झालेला आणि 2025 या चालू वर्षामध्ये संपन्न होत असलेला
श्री संत जगद्गुरु तुकाराम महाराज मंडळ गोवंडे यांच्या संयुक्त विद्यमानानं अविरतपणानं अखंडपणानं संपन्न होत असलेला हा पूज्यपाद प्रातस्मरणीय दांडेकर मामांच्या प्रेरणेतून आणि आशीर्वादातून साकार होत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह आणि या सप्ताहातील उपांत्य दिवसाची सेवा सर्व मंडळाच्या वतीनं माझ्याकडे या ठिकाणी सुपूर्त करण्यात आली. सर्व मंडळाला या ठिकाणी खूप मोठे धन्यवाद देतो. इतक्या दीर्घ कालामध्ये 54वं वर्ष चालू आहे आणि 54 वर्षापर्यंत अखंडितपणानं या मायावी नगरीमध्ये हे परमार्थाचा महाराज बगीचा आपण या ठिकाणी फुलवत आहात. याबद्दल आपल्याला द्यावेत तेवढे धन्यवाद या ठिकाणी कमीच आहेत. आणि फुलणार का नाही महाराज, त्याचं कारण आहे कारण दांडेकर मामासारख्या महान व्यक्तिमत्वाचा आशीर्वाद या सप्ताहाला या ठिकाणी आहे. आणि त्या कारणामुळं महाराज इथून पुढे सुद्धा हा सप्ताह असाच निर्विघ्नपणानं अखंडितपणाने या ठिकाणी चालू राहणार आहे. यात काही शंका घेण्याचं कारण नाही. असो, सर्व मंडळाला या ठिकाणी मनपूर्वक धन्यवाद देतो. उपस्थित सर्व गुणीजन, भजनी मंडळी, गायक, वादक सर्वांना या ठिकाणी प्रणाम करतो. आणि जगद्गुरु तुकाराम महाराज या अभंगावरती बोलण्याची जशी बुद्धी देतील आपल्या वेळेपर्यंत बोलण्याचा प्रयत्न करतो. विठाला 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 जगद्गुरु तुकाराम महाराज आजच्या अभंगामध्ये मागणी या ठिकाणी करत आहेत. वारकरी संप्रदायाचा नियम आहे की काल्याच्या अगोदर या ठिकाणी देवाकडे मागणी या ठिकाणी केली पाहिजे. आणि मागणी कोण मागू शकतो? पगार कोण मागू शकतो? ज्यानं नोकरी केली आहे तो, ज्यानं नोकरी केली आहे तो महाराज पगार मागू शकतो. ज्यानं सेवा केली आहे तो मागणी करू शकतो. नोकरीच केली नाही तर पगार मागण्याचा अधिकार प्राप्त होत नाही. आणि सेवाच केली नाही तर देवाकडे आम्हाला काहीतरी द्या असा म्हणण्याचा अधिकार प्राप्त होत नाही. तुकोबराय तर म्हणतात, चाकरी वाचून खाणे अनुचित वेतन. पण एखाद्याची चाकरी न करता विनाकारण मोकळा पैसा लुबाडणं म्हणजे महाराज ती गोष्ट पापाकडे घेऊन जाणारी आहे. चाकरी वाचून मागतो मुशारा, चाकरी वाचून मागतो मुशारा, तया भजित घोरा लाज नाही, लाज नाही, तया भजित घोरा लाज नाही. चाकरी वाचून मागतो मुशारा, चाकरी वाचून मागतो मुशारा, तया भजित घोरा लाज नाही, लाज नाही, तया भजित घोरा लाज नाही. सेवे वाचून मागणी करणारे आणि चाकरी वाचून पगार मागणारे तुकोबाराय म्हणतात, तया फजित खोरा लाज नाही, चाकरी वाचून मागतो मुशारा. तो मुशाहरा या शब्दाचा अर्थ आपल्याला अजून वेगळ्या पद्धतीने करता येईल. महाराज नोकरी करत असताना जर महाराज आपण चांगलं काम केलं तर मालक आपल्याला काय देत असतो? बोलत चला जरा, हा पगार देतो पण पगारीच्या व्यतिरिक्त बोनस देतो ना. इथं नोकरीच केली नाही आणि बोनस मागायला लागला, काय अर्थ राहील त्याला? काही अर्थ राहणार नाही. मुशारा या शब्दाचा अर्थ आहे महाराज बोनस, तो आगावचे पैसे द्या असा नोकर मागू लागला तर त्याला अधिकार प्राप्त होत नाही. तुकोबराय महाराज आज या ठिकाणी मागणी मागतायत, परंतु काही जाणकार श्रोते म्हणतील, महाराज आम्ही गाठ्याचं पारायण या दिवसामध्ये केलंय हो, आणि गाठ्याचं पारायण केल्यानंतर तुमचं हे विधान आम्हाला पटत नाही. विठाला 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 विठाला. कारण जगद्गुरु तुकोबारायाने सगळ्यात जास्त निषेध कशाचा केला असेल तर तो मागणीचा केलेला निषेध आहे. तुकोबाराय आणि मागणी या दोन गोष्टी एका अधिकरणामध्ये येऊ शकत नाही, येऊ शकत नाही. पण का येऊ शकत नाहीत? जर तुकोबाराय जर मागणी मागत असतील तर त्यांच्या स्वभावाला विरोध होईल, आणि तुकोबाराय मागणी मागत असतील तर 2 नंबर त्यांच्या परंपरेला विरोध होईल. तुकोबाराय मागणी मागत असतील तर महाराज तुकोबारायांच्या ठिकाणी असलेली अवाप्त कामता जी आहे
वेदांताच्या दृष्टीनं पूर्णतः तृप्ती ती तुकोबरायांकडे नाही हे सिद्ध होईल। आणि चौथं कारण असं आहे, तुकोबराय जर मागणी मागत असतील तर भगवंताचं भक्तावरती निरतिशय प्रेम आहे या विधानाला बाधा निर्माण होईल, म्हणून तुकोबराय मागणी मागू शकत नाहीत। विठाला विठाला तुकोबरायांचा स्वभाव मागण्याचा नाही महाराज। तुकोबराय गाथेमध्ये वर्णन करत असताना असं वर्णन करतात की तुकोबराय देवाला म्हणतात, देवा जर तुझ्याकडं कोणी मला द्या मला द्या मला द्या म्हणून मागायला आलं ना, एक काम कर देवा, हो त्या आलेल्या व्यक्तीला घराच्या बाहेर काढ, तुझे सिक्युरिटी गार्ड कोण असतील त्यांना सांगून घराच्या बाहेर काढ। तरी तो ऐकतच नसेल मग काय कर, पेट्रोल पंपावर जा, पेट्रोलचा एक कॅन भरून पेट्रोल आण आणि ते पेट्रोल आणून त्याच्या अंगावर वत आणि त्याला काडी लावून दे, त्याला काडी लावून दे। इथपर्यंत महाराज धिक्कार हो तुकोबराय मागणीच्या प्रकरणाचा या ठिकाणी करतात। हो महाराज मागणी मागत असताना तुकोबराय म्हणतात की जी माणसं मागणी मागतात का ती मला पटतच नाहीत, ती माझ्या स्वभावातच बसत नाहीत, किंबहुना ती माणसं मला आवडत नाहीत। विठाला तुकोबराय सांगतात, भिक्षा पात्र अवलंबने जळोजिने लाजिरवाने आयशी आशी नारायणे उपेक्षिजे सर्वथा। देवा जे कोणी तुला मागत असतील का त्यांची उपेक्षा तू केली पाहिजेस, म्हणजे तुकोबरायांच्या स्वभावात बसत नाही म्हणून तुकोबराय मागणी मागू शकत नाहीत। बर तुकोबरायांची परंपरा न मागण्याची आहे। स्वतः तुकोबराय सांगतायत की आमच्या वाडवडिलांनी आजपर्यंत फक्त एकच काम केलंय देवा। कोणतं काम केलंय? वडिलाची रीत जाणत सो, वडिलाची रीत जाणत सो, वडिलाची रीत जाणत सो, वडिलाची रीत जाणत से काही मागणे अमानुचित, वडिलाची रीत जाणत सो, वडिलाची रीत जाणत काही मागणे अमानुचित, वडिलाची रीत जाणत सो, वडिलाची रीत जाणत सो। तुकोबरायांची परंपरा नाही महाराज। तुकोबराय स्वतःच निर्वाळा गाथेमध्ये देत आहेत की काही मागणे हे अमानुचित, आणि का अनुचित? वडिलाची रीत जाणत असो। आणि काय महाराज, परंपरेतल्या लोकांनी आपल्या वाड वडिलांची परंपरा सांभाळली पाहिजे। जी मुलं आपल्या वाड वडिलांची परंपरा सांभाळतात का महाराज, पितृलोक त्याला पोट भरून आशीर्वाद देतात, आणि जी मुलं परंपरा सांभाळत नाहीत, आहा कटा त्याची करीती पितर वंशी दुराचार पुत्र झाला, मग महाराज त्याला कोणतंच काम त्याचं धड होत नाही। पैसे भरपूर असतात पण झोप येत नाही, औषध उशाला असतात पण आजार नीट होत नाही, खायला महाराज भरपूर भाकरी दुरडीमध्ये असतात पण खाता येत नाही, म्हणजे कशामुळं? आहा कटा त्याची करीती पितर, त्या पितरांच्या शापामुळं महाराज सगळं असून सुद्धा आपल्याला भोगता येत नाही। तुकोबरायांची परंपरा वाडवडिलांच्या परंपरेचा विच्छेद करणारी नाही, ती परंपरा मोडणारी नाही। तर तुकोबरायांची परंपरा महाराज, तुकोबरायांचं जीवन ही वाडवडिलांची परंपरा शाबूत ठेवणारी परंपरा आहे। म्हणून तुकोबराय म्हणतायत की वडिलाची रीत जाणत असो, हो आमच्या वाडवडिलांची परंपरा आहे। आणि तुकोबरायांचे जे वाडवडील आहेत ना, तसे प्रत्येकाला महाराज, प्रत्येकाचा जो वंश आहे, प्रत्येकाची जी पिढी आहे ती दोन पद्धतीची राहते। हो दोन पद्धतीची राहते, म्हणून शास्त्राने वर्णन करत असताना मानवी जीवनाचे दोन वंश सांगितलेत। हो एक ज्ञानवंश आहे, त्यालाच विद्यावंश असं म्हणतात, दुसरा रक्तवंश आहे, हो त्यालाच पितृवंश असं या ठिकाणी बोललं जातं। विठाला विठाला आणि तुकोबरायांची महाराज ज्ञान परंपरा सुद्धा देवाकडे मागत नाही, आणि तुकोबरायांची रक्त परंपरा वंश परंपरा सुद्धा देवाकडे काही मागत नाही। माझ्याकडे दोन्ही परंपरेचे द्यायला तुमच्याकडे उदाहरण आहेत बघा। तुकोबरायांची रक्त परंपरा, तुकोबराय ज्या घराण्यामध्ये जन्माला आले ना, त्या घराण्याचे आद्य पुरुष आहेत विश्वंभर बाबा। हो त्या विश्वंभर बाबाने महाराज कार्तिक महिन्यापासून ज्येष्ठ महिन्यापर्यंत महिन्याला 2 वाऱ्या करत एकंदरीत 16 वाऱ्या केल्या, आणि भगवान पंढरीनाथाला प्रसन्न केलं। पंढरीनाथ प्रसन्न झाल्यानंतर विश्वंभर बाबांनी महाराज पंढरीनाथ विश्वंभर बाबाला म्हणायला लागले की बाबा मागा तुम्ही काहीतरी, मागा काहीतरी।
विश्वंभर बाबांनी सांगितलं, देवा आता तुझ्याकडं काही मागावं अशी माझी अंतःकरणामध्ये इच्छा नाही. मग तुला द्यायचंच असेल ना, मग एकच दे गड्या देवा, तुझी भक्ती करता येईल, तुझं भजन करता येईल आणि माझी परंपरा अक्षुण्ण या ठिकाणी राहील, याकरता एखादा नामदेवरायासारखा भक्त माझ्या घराण्यामध्ये तू जन्माला घाल. मागणी मागत असताना विश्वंभर बाबांनी स्वतः करता काही मागितलं नाही महाराज, जगाच्या कल्याणाकरता मागितलं. हो, विश्वंभर बाबा मागणी मागत नाहीत, तुकोबरायांची रक्त परंपराही मागत नाही आणि तुकोबरायांची ज्ञान परंपरा सुद्धा देवाकडे काही मागत नाही. हो, ज्ञान परंपरेमध्ये महाराज आपले वाडवडील आपल्या रक्तवंशातले, परंतु आपली ज्ञान परंपरा काय आहे? ज्ञानोबराय तुकोबराय आपल्या ज्ञान परंपरेचे मायबाप आहेत महाराज. आपली ज्ञान परंपरा ज्ञानोबराय तुकोबरायांच्याही अगोदर प्रल्हाद नारद पराशर पुंडरीक व्यास अंबरीश शुक शौनक भीष्म दालभ्याम रुक्मांगद अर्जुन वसिष्ठ बिभीषणादि पुण्यामिमाम परम भागवतान स्मरामी. हे जे मोठे मोठे महात्मे होऊन गेले ना, हे मोठे मोठे महात्मे आपल्या ज्ञान परंपरेचे वाडवडील आहेत. त्यांच्यापासून ही ज्ञान परंपरा आपल्याकडे आलेली आहे. रक्त परंपरा ही देवाकडे मागत नाही आणि ज्ञान परंपरा सुद्धा देवाकडे मागत नाही. पहिले भक्त आलेत महाराज ज्ञान परंपरेमध्ये प्रल्हाद. या प्रल्हादा करता भगवंताने नरसिंह अवतार धारण केला. हो, नरसिंह अवतार धारण केला महाराज. का? कारण भक्तवर्य प्रल्हादाला महाराज प्रल्हादाशी पिता करीतो जाचणी. जाचणी करून 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 जेव्हा प्रल्हादाचा केसही वाकडा होत नाही, तेव्हा त्या हिरण्यकश्यपून चवताळून प्रल्हादाला विचारले, सांग प्रल्हादा तुझा देव कुठे? बापानं असं विचारल्यानंतर पोराने उत्तर दिलं, महाराज बाबा तुम्हीच सांगा माझा देव कुठं नाही. येतस्यात सर्वत्र सर्वदा, तो सगळीकडे आहे. तो नाही अशी जागाच या ठिकाणी शिल्लक नाही, तो सगळीकडे आहे. या खांबामध्ये आणि या खांबामध्ये म्हणल्यानंतर महाराज प्रल्हादानी क्षणाचाही विलंब न करता लगेच होकार देऊन टाकला, हो बाबा या खांबामध्ये सुद्धा माझा देव आहे. प्रल्हादाने असं म्हणल्यानंतर महाराज त्या खांबातून गुर 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 आवाज येऊ लागला महाराज. गुरगुर कोण करतं? गुरगुर कोण करतं? सिंह तरी करतो, नाही तर वाघ तरी करतो महाराज. ते गुरगुरनं काय आपल्याला पाहता येणार नाही. आपण फक्त एक करावं महाराज, त्या माऊला सांभाळावं आणि माऊच्या अंगावरून काय करावं? हात फिरवावी महाराज. मग ती म्याव 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 करते. त्याच्यातच आपण धन्यता मानून घ्या की आपल्याला गुरगुरनं समजलेलं आहे म्हणून. वाघाचं सिंहाचं गुरगुरनं आपल्याला काय समजणार आहे महाराज? नाही समजणार. त्या कोरड्या खांबातून गुरगुर गुरगुर आवाज येत होता महाराज. शुक्ल काष्ट गुरगुरी. हो महाराज, ते शुक्ल काष्ट ते वाळलेलं लाकूड त्याच्यातून आवाज येऊ लागला गुरगुर गुरगुर. आणि चवताळलेला तो हिरण्यकश्यपू धावतच गेला महाराज. खांबावरीलात मारिली दुर्जने स्तंभे नारायण प्रगटले. लात मारल्या मारल्या भगवंताने नरसिंह अवतार धारण केला. आवेश अवतार आहे भगवंताचा महाराज. भयानक असं स्वरूप भगवंताने धारण केलं आणि त्या क्रोधामध्ये हिरण्यकश्यपूला उचललं, आपल्या मांडीवर ठेवलं आणि ब्रह्मदेवानं दिलेल्या सगळ्या वराची पूर्तता भगवंतानी या ठिकाणी हिरण्यकश्यपूला मारण्याकरता केली महाराज. दिवसा मारलं नाही, रात्री मारलं नाही, मग तिने सांजच्या वेळेला मारलं. घरात मारलं नाही, दारात मारलं नाही, चौकटीवर मारलं. शस्त्रानं मारलं नाही, अस्त्रानं मारलं नाही, नखानं मारलं महाराज. सजीवानं मारलं नाही, निर्जीवानं मारलं नाही. नख सजीव आहेत का निर्जीव आहेत? बोला. सजीव म्हणलात तरी तुमचे तंगडे तुमच्या गळ्यात आणि निर्जीव म्हणलात तरी तुमचे तंगडे तुमच्या गळ्यात. नकाला सजीव म्हणाव का निर्जीव म्हणाव महाराज? नकाला सजीवही म्हणता येत नाही आणि निर्जीवही म्हणता येत नाही महाराज. निर्जीव म्हणाव तर ते दर आठवड्याला काढावे लागतात आणि सजीव म्हणाव तर हालचाल करीत नाहीत. विठाला विठाला वेशामध्ये भगवंताने चिंदड्या त्या हिरण्यकश्यपूच्या करून टाकल्या आणि रागानं महाराज भगवान त्या हिरण्यकश्यपूचे आताडे आपल्या हातामध्ये घेऊन मोठमोठ्यानं त्या सभेमध्ये फिरू लागले आणि म्हणू लागले, कुठे हिरण्यकश्यपू कुठे? त्या आताडे तोड त्या आताड्यामध्ये बोलू लागले, हिरण्यकश्यपू आहे का? हिरण्यकश्यपू आहे का? भगवंताचा तो राग बघितल्यानंतर महाराज इंद्र दचकला. इंद्र म्हणला, एकाला मारण्याकरता एकाला आणलं तर ह्याच संकट आपल्या अंगावर येऊन उभा राहिलं. आता काय करायचं? देवाला कोण शांत करणार? मला सगळे देव एकत्रित झाले आणि सगळ्या देवाने विचार केला,
की म्हणे आता देवाला शांत करायचंय, आलेलं विघ्न दूर करायचंय, तर मग विघ्न दूर करणारा देव कोणता आहे? गणपती. त्याचं नावच विघ्न हरताय. सगळे देव गणपतीकडे गेले आणि गणपतीला बोलायला लागले, म्हणे गणपती बाप्पा एक काम करा, त्या देवाला जरा तुम्ही शांत करा. गणपतीनं सांगितलं जमणार नाही. म्हणे का नाही जमणार? म्हणे त्यांचं तोंड सिंहाचं आणि माझं तोंड हत्तीचं. आजपर्यंत हत्तीचं आणि सिंहाचं कधीच जमलेलं नाही. मी जर समोर गेलो तर देव माझ्या चिंधड्या करून टाकतील. नको रे बाबा, मला काही संकट घ्यायचं नाही. गणपती बाप्पाने माघार घेतली आणि गणपती बाप्पाने माघार घेतल्यानंतर एक जणांनी महाराज राय काढली. म्हणे काय? म्हणे माणूस किती चिडलेला असू द्या, पण घरची बाई समोर आली ना, पत्नी समोर आली ना, चिडलेला कोणताही व्यक्ती शांत होतो असं म्हणतात बुवा. आणि मला काय त्याचा अनुभव नाही. तुम्ही त्या शाखेचे सर्वजण विद्यार्थी असल्यामुळं तुम्हाला त्याचा चांगला अनुभव असेल. माणूस किती चिडलेला असू द्या, किती रागवलेला असू द्या, त्याची पत्नी जर समोर आली महाराज, तर चिडलेला माणूस, रागवलेला माणूस असा शांत होतो महाराज, शांत होतो. जणू काही देवानं महाराज हे चालतं बोलतं फ्रीजच पाठवलंय म्हणा की आईस्क्रीम करण्याकरता. चालतं बोलतं फ्रीज. किती राग केलेला व्यक्ती असू द्या, किती गरम झालेला व्यक्ती असू द्या, तो लगेच शांत होतो महाराज. झाला असं, एक व्यक्ती महाराज काम करून घरी आला आणि घरी आल्या आल्या महाराज राग करू लागला. हो वाडा जेवायला. किती वेळ झाला मला जेवायला वाढला नाही, वाडा जेवायला. आणि मग महाराज त्या आईनं ताट आणून ठेवलं, ताटावर बसला. ताटावर बसल्यावर बघितलं तर महाराज भाकरी आणि वरण होतं. वरण बघितल्यानंतर त्यानं त्या वरणामध्ये बोट बुडविलं आणि म्हणू लागला, काय हे वरण, याला काही धोरण? असं वरण खाता खाता मरण यायचं, हे काय वरण आहे का? महाराज इतक्यामध्ये त्याच्या आईनं सांगितलं, बाळ्या हे वरण मी नाही केलं, तुझ्या बायकोनं केलंय. ते म्हणलं असं आहे का? पातळ नितळे पण चवदार आहे. विठाला विठाला म्हणजे असं करा, भगवंताला शांत करायचे, कोणाला तरी पाठवा. मग लक्ष्मी आई साहेबाला विनंती केली. लक्ष्मी आई साहेब पुढे आल्या. बघितलं महाराज देवाचं ते अकराळ विक्राळ रूप बघितल्यानंतर रुक्मिणी आई साहेबांनी आपल्या हातातलं ताट खाली ठेवलं. रुक्मिणी आई साहेब निघाल्या. सगळे देव माग लागले. म्हणे आई साहेब तुम्ही का निघालात? थांबा ना. आई साहेब बोलल्या, तुम्ही मला कोणाकडे आणलं? म्हणे तुमचे पतिराज येथे. कोण म्हणलं पतिराज? आधार कार्ड मॅच होत नाही. आधार कार्ड मॅच झालं असतं तर मी समजलं असतं हे माझे पती आहेत म्हणून. म्हणे आधार कार्ड कसं काय मॅच होत नाही? आणि माझे पती कसे आहेत? शांताकारम भुजगशयनम. ते शांत आहेत. हो, आणि ते शांत आहेत आणि हे असलं अकराळ विक्राळ रूप नाही बाबा, हे काय माझं पती नाही, हे काय माझे पती नाही. मग महाराज तिसऱ्या देवाने एक राय काढली. म्हणे जाऊ द्या, एक काम करा. का? कारण संसारी माणसं अशी धोरणे असतात महाराज, मधला मार्ग बरोबर काढतात. मधला मार्ग. हो, म्हणजे ज्याच्याकरता देव आलाय का त्या प्रल्हादाला पाठवा तुम्ही. बघा ना तुम्ही कलशारोहणाच्या वेळेला माणसं काय करतात? एखाद्या ब्रह्मचार्याला नाही तर संन्याशाच्या हातानं महाराज तो कळस चढवितात. म्हणे कशा करता? म्हणे ब्रह्मचारी कळस चढवायला वर गेला आणि वरून समजा खाली पडला तर माग नमुरी. आपले लेकरं शाबूत राहिले पाहिजे. मधला मार्ग काढायला माणसं शाबूत आहेत महाराज. म्हणजे ज्याच्याकरता देवाने हा नरसिंह अवतार धारण केलाय ना, त्या प्रल्हादालाच पुढे पाठवा. आणि प्रल्हादाला पुढे पाठवा म्हणल्यानंतर प्रल्हादाला सगळ्या देवाने सांगितलं. आणि मग प्रल्हाद नारायण 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 नामचिंतन करत निघाले महाराज. नाम प्रल्हाद उच्चारी, नाम प्रल्हाद उच्चारी, नाम प्रल्हाद उच्चारी, नाम प्रल्हाद उच्चारी. दया सोडवी नरहरी, दया सोडवी नरहरी, दया सोडवी नरहरी, दया सोडवी नरहरी. उचलून घेतला कडियेवरी, उचलून घेतला कडियेवरी, उचलून घेतला कडियेवरी, उचलून घेतला कडियेवरी. भक्ती सुखे निवाला, भक्ती सुखे निवाला,
टाळी वाजवा, टाळी वाजवा. प्रल्हाद उच्चारे नाम प्रल्हाद, नाम प्रल्हाद उच्चारे नाम प्रल्हाद, नाम प्रल्हाद उच्चारे नाम प्रल्हाद उच्चारे नाम प्रल्हाद. नाम प्रल्हाद उच्चारी तया सोडवी नरहरी, उचलून घेतला कडेवरी तुझे निवाला. नाम प्रल्हाद उच्चारी तया सोडवी नरहरी, उचलून घेतला कडेवरी भक्ती तुझे निवाला. नाम प्रल्हाद उच्चारे तया सोडवे नरहरी, उचलून घेतला कडियेवरी भक्ती सुखे निवाला. प्रल्हादजी जवळ आल्यानंतर देवाचा सगळा राग गेला. प्रल्हादाला मांडीवर घेतलं आणि विचारू लागले, बाळा मला यायला उशीर झाला गड्या, किती सोसलंस माझ्या करता, माग माग काहीतरी माग. आणि माग म्हणल्यानंतर मग प्रल्हादजी देवाला हात जोडून म्हणतात, देवा खरं सांगू तुला, मला तुझ्याकडं काही मागायचं नाही, काही मागायचं नाही. म्हणे का नाही मागायचं? प्रल्हादजी तिथं महाराज आपला तर्क देतात. ते म्हणतात, देवा जर मी तुझ्याकडं भक्तीच्या मोबदल्यात काही मागायला लागलो तर महाराज मी भक्त ठरणार नाही, मग सवयवनिक, हो मी व्यापारी ठरेल, व्यापारी ठरेल. म्हणून देवा इथून पुढे माझ्या अंतःकरणामध्ये तुझ्याकडं काही मागावं अशी भावनाच निर्माण होऊ नये, एवढाच वर तू मला दे. सांगण्याचा उद्देश काय आहे माझा? तुकोबारायांचा स्वभाव मागण्याचा नाही, तुकोबारायांची परंपरा सुद्धा मागण्याची नाही. रक्त परंपराही मागत नाही, ज्ञान परंपरा सुद्धा मागत नाही. बर, तुकोबारायांची अवाप्त कामता, तिला बाधा निर्माण होईल. अवाप्त कामता म्हणजे पूर्ण तृप्ती, पूर्ण तृप्ती. महाराज जसं महाराज एखाद्या माणसाचं पूर्ण जेवण झाल्यानंतर काय बाहेर पडतो? अहो ढेकर बाहेर पडतो. पूर्णता धावोनी धाले, हो जे ज्ञानगंगे नहाले. महाराज जे पूर्णत्वाला गेलेले असतात का, अर्थात त्यांना आता कोणतीही कामना शिल्लक राहत नाही. स्वतः तुकोबरायांनी सांगून ठेवलंय महाराज, काम नाही काम नाही झालो पाये रे कामा, झालो पाये रे कामा, झालो पाये रे कामा. काम नाही काम नाही झालो पाहेर कामा, झालो पाहेर कामा, झालो पाहेर कामा. काम नाही काम नाही झालो पाहेर कामा, झालो पाहेर कामा, झालो पाहेर कामा. काम नाही काम नाही झालो पाहेर कामा, झालो पाहिर कामा, झालो पाहिर कामा. काम नाही काम नाही झालो पाहिर कामा म्हणजे तुकोबरायांची अवाप्त कामता सुद्धा सिद्ध आहे. तुकोबराय पूर्ण तृप्त आहेत, तरी सुद्धा तुकोबराय मागणी का मागतात? त्यांच्या स्वभावात बसत नाही, परंपरेत बसत नाही. अवाप्त कामता तुकोबरायांची आहे आणि देवभक्तावरती महाराज निरातिशय प्रेम करतो, हो निरातिशय प्रेम करतो. म्हणून तर महाराज मागे पुढे उभा राहे सांभाळीत आली या घात. बस त्याच्याकरता भगवंत सोबतच आहे ना, मग त्या भगवंताचं प्रेम सुद्धा बाधित होईल ना. म्हणजे एवढ्या सगळ्या शंका मागणीच्या प्रकरणामध्ये निर्माण होतात. एवढ्या सगळ्या शंका असताना सुद्धा तुकोबरायाच्या गाथेमध्ये मागणीचे अभंग का आले? विठाला विठाला तुकोबरायांच्या गाथेमध्ये मागणीचे अभंग का आले माहितीये?
त्याचं कारण फक्त तुमच्या माझ्या करता मागणीचे अभंग आले. तुमच्या माझ्या करता म्हणे का? कारण आपल्याला काय मागावं याची अक्कल नाही, कसं मागावं हे कळत नाही, कोणाला मागावं महाराज, कशा शब्दात मांडावं हे सुद्धा आमच्याकडं महाराज तेवढी पात्रता नाही. काय मागावं कळत नाही, कसं मागावं कळत नाही, कोणाला मागावं कळत नाही, कधी मागावं कळत नाही. आणि हे सारं कळत नसल्यामुळं तुम्हाला आम्हाला कळावं म्हणून तुकोबाराय मागणीचे अभंग गाथ्यात लिहितात. विठाला 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 विठाला. काय मागावं हे आम्हाला कळत नाही महाराज, कळत नाही. एका पोरानं महाराज श्रावण महिन्यामध्ये महिनाभर मारुतीरायाला कळशीभर पाणी आणायचं आणि अभिषेक करायचा. मारुतीरायाने विचार केला, म्हणे एवढ्या सगळ्या गर्दीमध्ये या मुंबईच्या मला दररोज नित्य नियमानं कळशीभर पाणी आणून अभिषेक घालणारा असा भक्त मला पुन्हा भेटायचा नाही. म्हणून मारुतीराय लगेच त्याला प्रसन्न झाले. म्हणे बाळा मी तुला प्रसन्न आहे, माग बरं काय मागायचं तर. हे म्हणला मारुतीराया माझं लग्नच होत नाही, तेवढं लग्न करून द्या. माझं लग्न होत नाही, तेवढं लग्न करून द्या. मारुतीरायाने आपल्या हातातली गदा गरगर फिरविली. तुझी पाठ कर इकडं गधड्या, जिथं माझंच लग्न झालं नाही तिथं तुझं काय लग्न लावून देऊ. म्हणजे काय मागावं आम्हाला कळत नाही महाराज, कधी मागावं हे सुद्धा आम्हाला कळत नाही. हो, कधी मागावं. काय झालं, एक माणूस आपल्या बायकोला महाराज एका दांडक्यानं मारित होता आणि शेजारी तितक्या जवळ आला आणि म्हणू लागला, भाऊसाहेब तेवढा दांड आम्हाला द्या बरं. आता हे काय मागायची वेळ आहे का? हे मागायची वेळ आहे का? कधी मागावं हे कळत नाही महाराज, कोणाला मागावं हे आम्हाला कळत नाही, काय मागावं हे आम्हाला कळत नाही. आम्ही सांसारिक माणसं, मागून मागून मागणार काय महाराज देवाकडं. देवा आम्हाला लेकर बाळ होऊ दे, पोटभर खायला भेटू दे आणि भरपूर पैसा आम्हाला मिळू दे. वाढले संतान गृही व्हावे धन धान्य, गृही व्हावे धन धान्य, गृही व्हावे धन धान्य. हो वाढावे संतान गृही व्हावे धन धान्य, गृही व्हावे धन धान्य. वाढावे संतान गृही व्हावे धन धान्य, धन धान्य धन धान्य. वाढावे संतान गृहे व्हावे धनधान्य. हेची करी हाव संसारिक. संसारिकाला याच्या पलीकडे दुसरं काही लागत नाही महाराज, हो लागत नाही. परंतु हे सगळं मागणं कसं आहे महाराज, माईक आहे, अविनाशी आहे. तुम्हाला आम्हाला मागण्याचं कळत नाही म्हणून तुकोबरायासारखे संत मागून दाखवतात महाराज. हो, कोणाला मागतात? मागत असणारा ज्याला मागतायत तो पंढरीश पांडुरंग परमात्मा आहे. हो, मागणारे जगद्गुरु तुकोबाराय आणि जे मागितलंय का ते जगातलं सर्वश्रेष्ठ मागणं मागितलंय. विठाला 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 अजून बारकावा तुम्हाला सांगेल बघा, मागणी करत असताना जेव्हा संतांच्या संबंधी काही मागायचं असतं तेव्हा तुकोबाराय देवाला मागतात. हो, देवाला मागतात महाराज. संतांच्या संबंधी मागणी करायची असेल तर देवाला, आणि देवाच्या संबंधी मागणी करायची असेल तर संतांना महाराज. त्यांच्या मागणीमध्ये हा विशेष आहे बरं. हो, संतांकडे जेव्हा जेव्हा तुकोबाराय जातील तेव्हा तेव्हा महाराज तुकोबाराय त्या संतांना विनंती करतील की तुम्ही एक काम करा गड्यानो. काय? कृपाळू सज्जन तुम्ही संत जन, एवढे कृपादान तुमचे मत. म्हणे तुमची माझ्यावर एवढी कृपा राहू द्या. म्हणे काय कृपा राहू द्या? आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा, किंवा माझी सांगा काकुलती. अनाथ अपराधी पती तागळा, परे पाया वेगळा नका करू. तुका म्हणे तुम्ही निरविल्यावरी, मज मग हरी उपेक्षिना. संतांकडे जेव्हा जातील तेव्हा देवाची मागणी करतील आणि देवाकडे जेव्हा जातील ना तेव्हा संतांची मागणी करतील. विठाला विठाला आपण आरती झाल्यानंतर शेवटी एक महाराज विनंती करत असताना देवाकडे विनंती करतो महाराज. कोणती विनंती करतो? मागणी ते एक तुझ प्रती आहे, देशी तरी पाहे पांडुरंगा. काय मागणं देवाकडं महाराज? मागणं तुकोबराय सांगतात, या संताशी निरवी हेची मजदी, आणि तुझे काही न मागो तू. मला संतांची सेवा घडली पाहिजे. हो,
संतांच्या संबंधी मागणी देवाकडं आणि देवाच्या संबंधी मागणी संतांकडं. विठाला विठाला विठाला. सेवेकरता घेतलेला प्रस्तुतचा जो अभंग आहे ना, या अभंगामध्ये संत संबंधी मागणी केली आहे आणि ती देवाकडे केली आहे. आणि ती मागणी करत असताना तुकोबाराय देवाला असं म्हणतायत की देवा की मला त्यांची संगत दे. हो, त्याची संगत दे. कोणाची? ज्याच्या चित्तामध्ये सदैव देव असतो का, अशा हरिभक्ताची तू आम्हाला संगत दे. तुकोबाराय अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये देव वसे चित्ती, देव देव वसे चित्ती, देव वसे चित्ती, देव वसे चित्ती. हरी देव वसे चित्ती, देव वसे चित्ती, देव 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 वसे चित्ती. देव वसे चित्ती, देव वसे त्यांची घडावी संगती, त्याची घडावी संगती, ऐसे आवडते मना, ऐसे आवडते मना. त्याची घडावी संगती, त्याची घडावी संगती, ऐसे आवडते मना, ऐसे आवडते मना. ओ देव वसे चित्ती, त्याची घडावी संगती, त्याची घडावी संगती, त्याची घडावी संगती. देव वसे चित्ती, त्याची घडावी संगती, त्याची घडावी संगती, त्याची घडावी संगती. जगातली सर्वश्रेष्ठ मागणी देवाकडे तुकोबराय या ठिकाणी करतात. म्हणे त्याची घडावी संगती. देवा मला त्या संतांची संगत तू आम्हाला प्राप्त करून दे. का जीवनामध्ये 3 टप्पे महत्वाचे आहेत बघा. एक संगत, दुसरी विसंगत आणि तिसरी कुसंगत. विठाला 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 विठाला. विसंगत आपल्या कामाची नाही, कुसंगत आपल्या कामाची नाही, कामाची आपल्या, मारा सुसंगत आपल्या कामाची. त्या विसंगतीचं उदाहरण तुकोबरायने आपल्या गाथेमध्ये दिलंय बघा. हो, म्हणे काय झालं, मुंबईच्या एका पोराचं लग्नच होत नव्हतं. म्हणे लग्न होत नाही, पाहुणे रावणे सगळे धुंडाळून काढले. अहो बघा कोणीतरी पोरगी, बघा कोणीतरी पोरगी, पण कोणीच पोरगी द्यायला तयार नाही. शेवटी महाराज एका पाहुण्यानं त्या लग्नाचा जोड लावला. जोड कळतो ना तुम्हाला? जोड लावला महाराज. आणि जोड लावला कर्नाटकामधली पोरगी, आणि त्या कर्नाटकातल्या पोरीसोबत या मुंबईच्या पोराचं लग्न लागलं. तर सोलापूरच्या पलीकडे त्या पोरीचं कर्नाटक बाउंड्रीवरचं ते गाव महाराज. लग्न लागलं आणि लग्न लागल्यानंतर ती नवरी आपल्या सासरी महाराज मांडव परतणी करता इकडं आले. आणि मांडव परतणी करता इकडं आल्यानंतर मग तिकून फोन आला की जावाय बापू असं करा, आमच्याकडं पद्धत आहे मांडव परतणीला नवरी सोबत नवरदेवानं सुद्धा यायचं असतं, म्हणून तुम्ही सुद्धा नवरी सोबत या बरं वापस. त्या मुंबईच्या पोरानं सांगितलं हरकत नाही, येईल बरं मी. सासरे बोला सांगितलं. आणि मग महाराज हे 2 जण निघाले. जुन्या काळामध्ये कसं होतं बघा, जेव्हा पती पत्नी चालायचे ना बाजाराला जात असताना किंवा बाहेर गावाला जात असताना, तर पती पुढे चालायचा आणि पत्नी माग चालायची. माग चालायची पत्नी, पतिराज पुढे चालायचे महाराज. पती शब्द कळतो ना का नवरा म्हणून, तो पुढे चालायचा महाराज. तो पती पुढे चालायचा आणि पत्नी माग चालायची. आणि महाराज बरोबर महाराज आता मात्र पद्धत बदलली महाराज. जुना काळ केव्हाचा निघून गेला. आता मात्र हातात हात घालून 2 जण निघतात, हातात हात घालून. म्हणजे असं का घडलं असेल बरं? एका विद्वानाने त्याचं फार छान उत्तर दिलं. म्हणजे जुन्या काळातल्या नवऱ्याला 100% विश्वास होता, आपण कितीही पुढे गेलो तरी आपली पत्नी आपल्या मागच येणार आहे. माझं बोलणं कळतंय का तुम्हाला? आपण कितीही पुढे गेलो तरी माझी पत्नी माझ्या मागच येणार आहे. पण आधुनिक काळातल्या नवऱ्याला विश्वासच नाही महाराज. हात सोडाव तर निघून गेली तर
विठाला विठाला रेल्वेमध्ये बसले महाराज आणि मग आता कर्नाटक प्रांताचा प्रवास सुरू झाला. महाराष्ट्र संपला आणि महाराष्ट्र संपल्यानंतर कर्नाटक बाउंड्री लागल्यानंतर आता आपल्याला पुन्हा पुन्हा सासरवाडीला यावं लागल. म्हणून त्या नवऱ्यानं आपल्या पत्नीला विचारलं, म्हणे का ग या स्टेशनचं नाव काय? आणि या स्टेशनचं नाव काय म्हणल्यानंतर ती म्हणली येनंद्री. त्यानं आपली डायरी पेन काढली, पहिला आकडा टाकला येनंद्री, असं लिहिलं महाराज. येनंद्री लिहिलं. पुन्हा गाडी पुढे चालत राहिली. गाडी पुढे चालत राहताना पुन्हा दुसरं स्टेशन आलं. पुन्हा विचारलं, म्हणे का ग या स्टेशनचं नाव काय? तिनं पुन्हा उत्तर दिलं महाराज येनंद्री. त्याला वाटलं कदाचित एकाच नावाचे महाराज दोन दोन गावं असू शकतात ना महाराज, असू शकतात ना, पूर्व पश्चिम असू शकतं ना महाराज, असं काही नाही. एकाच नावाचे दोन दोन गावं असू शकतात महाराज. पुन्हा तिसरं स्टेशन आलं आणि तिसरं स्टेशन आल्यानंतर त्यानं परत विचारलं, हो ग म्हणे या गावाचं नाव काय आहे? महाराज तिनं उत्तर दिलं. महाराज काय उत्तर दिलं मला सांगू द्या ना. येनंद्री. महाराज चौथ्या स्टेशनला गाडी थांबली आणि परत त्यानं प्रश्न केला, म्हणे या स्टेशनचं नाव? महाराज ती येनंद्री म्हणल्या की कोणत्या स्टेशनला येनंद्रीच म्हणायली. हात मागं केला, एक गालामध्ये लावून दिली. गालात लावून दिल्या महाराज. याट कुदरे. ते म्हणला अगोदर सांगितलं असतं तर गालात कशाला मारला असत. एकाचे उत्तर एकान, एकाचे उत्तर एकान, एकाचे उत्तर. कानडीने केला मराठा व्रता, कानडीने केला मराठा व्रता, कानडीने केला मराठा व्रता, कानडीने केला मराठा व्रता. एकाचे उत्तर एकान, एकाचे उत्तर एकान, एकाचे उत्तर एकान. काय महाराज विसंगत. आणि अशी विसंगत आली की कोणाला मेळ राहत नाही बघा. विसंगत आपल्या कामाची नाही आणि कुसंगत सुद्धा आपल्या कामाची नाही. तुकोबरायांनीच गाथेमध्ये दृष्टांत दिलाय. म्हणे ढेकण नावाचा दोष जर महाराज हिऱ्यामध्ये आला ना तर कोटी रुपयाचा हिरा महाराज त्याची किंमत शून्य होते. हो ढेकणाच्या संगे हिरा जो भंगला, कुसंगे नाडीला साधू जैसा. ढेकण जुन्या काळामध्ये ढेकण होते, ते ढेकण नाही बरं इथं. त्या हिऱ्याच्या शास्त्रामध्ये महाराज ढेकण नावाचा हिऱ्यामधला दोष आहे. ढेकण कशाला म्हणायचं? म्हणे त्या सुंदर हिऱ्यामध्ये ज्याची किंमत 1 कोटी रुपये, त्या हिऱ्यामध्ये जर केसा एवढी काळी रेगा असेल, केसा एवढीच, आपला केस किती बारीक आहे एवढीच एक काळी रेगा असेल तर त्या काळ्या रेगेला काय म्हणतात? ढेकण. आणि अशी एक काळी रेग जर आली महाराज त्या हिऱ्यामध्ये तर मग त्या हिऱ्याची किंमत शून्य होऊन जाते महाराज. हो म्हणून अशा ढेकणापासून सावध राहिलं पाहिजे बरं. विठाला कुसंग सर्वथा त्याज्यं. म्हणतात एखाद्या माणसाला यश मिळवायचं असेल तर संगत महत्वाची आहे आणि अपयश मिळवायचे असेल तरी सुद्धा संगतच महत्वाची आहे. सुसंगत असेल यश मिळेल आणि महाराज कुसंगत असेल अपयश मिळेल. मग आपण ठरवायचंय आपल्याला यशाच्या दारात जायचं का अपयशाच्या दारात जायचं. ज्याला अपयशाच्या दारात जायचंय ना त्यानं कुसंग करायचा. आणि ज्याला महाराज प्रगतीच्या दारामध्ये जायचंय, यशाच्या दारामध्ये जायचंय, त्यानं सुसंगत करायची महाराज. हो सुसंगत करायची. पतन उद्धार संघाचा महिमा त्याजावे आधमा संत सेवी. संगत महत्वाची आहे महाराज. संगत महत्वाची आहे. नारद भक्ती सूत्रामध्ये नारदांनी महाराज सर्वोच्च जगातली सर्वात मोठी गोष्ट काय असेल सांगितलंय तर ती संताची संगत. आणि जगातली सगळ्यात वाईट गोष्ट काय आहे तर महाराज दुर्जनाचा संग. विठाला संगतीची अपेक्षा करतायत महाराज. पण कोणाच्या संगतीची महाराज? ज्याच्या चित्तामध्ये महाराज देव आहे त्याच्या संगतीची अपेक्षा करतायत. हो देव वसे चित्ते. तुम्ही म्हणाल महाराज आमच्या चित्तामध्ये देव नाही का? आमच्या चित्तात देव नाही का? सगळ्यांच्या चित्तामध्ये देव आहे. मग सगळ्याचीच संगत तुकोबराय अपेक्षित करतात का? तर त्याचं उत्तर आहे नाही. देव जरी सगळ्यांमध्ये असला
तरी महाराज तुमच्या माझ्यामध्ये असणारा देव सामान्य रूपाचा आहे आणि संत महात्म्यामध्ये असणारा देव विशेष रूपाचा आहे. विठाला विठाला विश्वदेव सत्यत्वे ऐसा ज्याचा अनुभव. महाराज ज्याचा अनुभव या पदाला जाऊन पोहोचलाय का, या संपूर्ण जगतामध्ये पांडुरंगच आहे ही भावना ज्याची आहे, असे जे विरळे संत आहेत महाराज, अशा विरळ्या संतांची संगत तुकोबाराय मागतायत. हो, त्याची घडावी संगती. पण असे महाराज सदैव चित्तामध्ये भगवंताला धारण करणारे, जे जे दृष्टी दिसे ते ते हरिरूप या अनुभवानं जगणारे महात्मे भेटणं एवढं सोपं नाही. विठाला विठाला नारद भक्ती सूत्रामध्ये त्या महात्म्याच्या संबंधी वर्णन केले महाराज. महत्संगस्तु दुर्लभः अगम्यः अमोघः. म्हणे अशा महापुरुषाची भेट होणं दुर्लभ आहे. दुर्लभ आहे महाराज. ती सहजासहजी अशी भेट होत नाही महाराज. सहजासहजी होत नाही. एखादाच भाग्यवान असा असतो महाराज की ज्यानं दांडेकर मामाचं दर्शन घेतलेलं असतं. एखादाच भाग्यवान असा असतो ज्यानं जोग महाराजाचं दर्शन घेतलेलं असतं. एखादाच भाग्यवान असा असतो महाराज की तो छातीवर हात ठेवून म्हणू शकतो धन्य आम्ही तुका देखी येला. म्हणू शकतो महाराज. एखादाच भाग्यवान. सगळ्याच्या नशिबामध्ये हे पुण्य प्राप्त होत नाही महाराज. असे जे सर्वात्मक दृष्टीनं देवाची अनुभूती घेणारे जे संत आहेत का महाराज, त्यांची भेट होणं एवढं सोपं नाही. म्हणे मग होणारच नाही का भेट? म्हणे भेट होईल ना. म्हणे निष्कामता निज दृष्टी अनंत पुण्य कोट्यानुकोटी रोकड्यालाही जेत पाठो वाटी तय होय भेटी हरिप्रियाची. म्हणे खूप तुम्हाला पुण्य गोळा करावा लागेल महाराज. निष्काम पद्धतीनं पुण्य गोळा करावं लागेल, तेव्हा कुठं तुम्हाला या संत महात्म्याची गाठ भेट होईल. नाथरायाने तर सांगितलं एखाद्या वेळेला महाराज चंद्राचा अमृत काढता येईल. एखाद्या वेळेला मावळतीला जाणारा अस्ताला जाणारा सूर्य थांबवता येईल. हो, एखाद्या वेळेला समुद्र पोहून बाहेर जाता येईल. पण त्या साधूची भेट होणं दुर्मिळ आहे. विठाला विठाला चंद्रामृत सुखे सेववेल आस्ता जाता रवी धरवेल भाया हेळा सागर तरवेल परित्या साधूची भेटी न होईल गा. एवढे दुर्लभ आहेत महाराज संत महात्मे. साधूची भेट होणं एवढं सोपं काम नाही महाराज. हो, म्हणजे चंद्राचा अमृत काढता येईल. हो, चंद्राचा अमृत आपल्याला वर्षातून एकाच दिवशी भेटतं बघा, एका पौर्णिमेला. त्या पौर्णिमेचं नाव काय? कोजागिरी पौर्णिमा. हो, त्या पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला ते अमृत भेटतं. हो, एखाद्या वेळेस चंद्राचं ते सगळं अमृत गायीची जशी धार काढावी त्या पद्धतीनं चंद्राला पिळून आणता येईल. एखाद्या वेळेस पुरुषार्थ करता येईल हा. पण परित्या साधूची भेटी न होईल गा. म्हणे एखाद्या वेळेस अस्ताला जाणारा सूर्य थांबवता येईल. अस्ताला जाणारा सूर्य म्हणजे अस्ताला जाणारा सूर्य थांबवता येत असतो का कुठं? महाराज ही भारत देशाची भूमी अशी आहे आणि त्यातले त्यात महाराष्ट्राची भूमी अशी आहे की इथं एकापेक्षा एक बलवान असे महात्मे होऊन गेले की जी घटना कोणालाच करता येणार नाही का महाराज, अशा घटना या महात्म्यांनी याच महाराष्ट्राच्या भूमीमध्ये केल्या. आपल्या वारकरी संप्रदायामध्ये फड परंपरा खूप मोठी आहे बघा. आपल्याकडं फड आहेत, गड आहेत. गडाची परंपरा आहे, फडाची परंपरा आहे आणि तिसरी संस्थानाची परंपरा आहे. 3 परंपरेनं आपला संप्रदाय महाराज अखंडितपणानं अव्याहतपणानं चालतो महाराज. अशा फड परंपरेमध्ये मराठवाड्यात ठाकूरबुवांची परंपरा आहे. ठाकूरबुवांची परंपरा खूप मोठी परंपरा महाराज. त्या ठाकूरबुवांच्या परंपरेमध्ये श्री संत निवृत्तीनाथ महाराज म्हणून अधिकारी महात्मे होऊन गेले. किती मोठा अधिकार होता माहितीये त्यांचा? पंढरपूरला जाण्याकरता वारीला ते ज्या घोड्यावर बसत होते का तो घोडा एकादशी करत होता. माझं वाक्य येते ना तुमच्या कानावर? श्री संत निवृत्तीनाथ महाराज ज्या घोड्यावर बसत होते महाराज तो घोडा एकादशी करत होता. नाहीतरी महाराज एकादशी सारखं व्रत घोडेच करू शकतात, गाढवाला त्याची अक्कल नाही. विठाला विठाला गाढवाला काय अक्कल आहे महाराज त्याच्या? मी 2 पायाच्या म्हणालो बरं.
2 पायाचे गाढव एकादशी करत नाहीत महाराज. आणि जे एकादशी करतात ते घोडेच आहेत, ते घोडेच आहेत. तर श्री संत निवृत्तीनाथ महाराजांचा तो अधिकार होता. माहूर गडावरती निवृत्तीनाथ महाराजांचं ललिताचं कीर्तन चालू होतं आणि महाराज प्रयागराजाला त्रिवेणी संगमात स्नान करून दशनाम आखाड्याचा एक संन्यासी महाराज, त्याचं नाव आहे धीरजगिरी, ते धीरजगिरी महाराज माहूर गडावरती आलेले होते. कीर्तन सुरू झालं आणि कीर्तन सुरू झाल्यानंतर त्या कीर्तनामध्ये इतका आनंद निर्माण झाला महाराज, कान भावा की कीर्तनाचा अंग होय अंग हरिरूप, ब्रह्मानंदी लागली टाळी, कोण दे हाते सांभाळी. महाराज तन्मय होऊन गेले धीरजगिरी महाराज. आणि आता लक्षात आलं सूर्य जर मावळला तर कीर्तन बंद होईल. म्हणून महाराज धीरजगिरी महाराजांनी आपला हात वर केला आणि सूर्याला सांगितलं, हे भास्करा, हे नारायणा, मला कीर्तन ऐकायचंय, तू मावळायचं नाही. झालं तसंच. सूर्य मावळलाच नाही. निवृत्तीनाथ महाराज विचार करू लागले, म्हणे अरे वेळ तर होऊन गेली, बाकी गावांना अंधार दिसायलाय, माहूर गडावरचा सूर्य अजून का थांबलाय? नक्कीच इथं कोणीतरी अधिकारी महात्मा असला पाहिजे. आणि साधूला ओळखण्याकरता महाराज साधूच लागतो, दुसरं नाही. दुसऱ्याला साधू ओळखता येत नाही महाराज. तो का म्हणे अंगे भावे ते आपण तरीचा महिमान येईल कळो. साधूची ओळख एक तर साधू करून देत, नाही तर महाराज संत ते कवन ही दावी खून केशीराज पांडुरंग परमात्मा साधूची ओळख करून देत. निवृत्तीनाथ महाराजांनी नजर टाकली, तर नजर टाकल्यानंतर महाराज धीरजगिरी महाराज तन्मयतेनं कीर्तन ऐकत होते. लक्षात आलं. निवृत्तीनाथ महाराज गेले, विनंती केली, म्हणे महाराज सूर्याला का थांबवलंय? असता जाता रवी धरवी. मला हे सांगायचंय तुम्हाला, सूर्याला का थांबवलं? आणि सूर्याला का थांबवलं म्हणल्यानंतर धीरजगिरी महाराजांनी सांगितलं की महाराज मला तुमचं कीर्तन ऐकायचंय म्हणून सूर्यनारायणाला थांबवलं. निवृत्तीनाथ महाराजांनी विनवणी केली, म्हणे असं नका करू, कालक्रमणा नका करू, सूर्याला मावळू द्या, कीर्तनच ऐकायचेत ना, इथून पुढे माझ्यासोबत राहा. आणि मग तिथून पुढे धीरजगिरी महाराज निवृत्तीनाथ महाराजांच्या संगतीमध्ये राहिले. नुसते राहिलेच नाही तर महाराज निवृत्तीनाथ महाराजांच्या अगोदर आपला प्राण त्यांनी सोडला आणि निवृत्तीनाथ महाराजांच्या समाधी मंदिराच्या शेजारी धीरजगिरी महाराजांनी समाधी घेतली. अर्थात अशा अद्भुत महात्म्यांचा हा महाराष्ट्र आहे महाराज. इतका मोठा पराक्रम करता येईल, परंतु परित्या साधूची भेटी न होईल गा महाराज. तरी सुद्धा तुकोबाराय म्हणतायत की त्याची घडावी संगती विठाला 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 विठाला. त्याची घडावी संगती का? कारण ही दुर्मिळ आहे. आणि देवाकडे मागत असताना जी गोष्ट दुर्मिळ आहे, जी गोष्ट आपल्याला भेटू शकत नाही, तीच गोष्ट देवाकडे मागितली पाहिजे महाराज. जे आपल्याला भेटत नाही ना, संत महात्मा भेटत नाही, मग देवाला आपण तुकोबरायांच्या शब्दात विनवणी केली पाहिजे की त्याची घडावी संगती. म्हणजे संतांची संगत घडल्यानंतर नेमकं होईल काय? विठाला 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 विठाला. संतांची संगत आमच्या जीवनामध्ये काय देईल महाराज? संतांची संगत आमच्या जीवनामध्ये काय देईल? संतांच्या संगती बाबतीमध्ये अनेक विद्वानांनी महाराज आपला विचार विनिमय मांडलाय. त्यापैकी मी तुम्हाला भुर्तरीनाथाचा विचार तुम्हाला सांगणार आहे. त्या भुर्तरीनाथाने संतांच्या संगतीचे काही फायदे महाराज आपल्याला सांगितलेत. म्हणजे ज्याच्या जीवनामध्ये संत महात्मा येतो ना, त्याला पहिला फायदा होतो महाराज जाड्यम हरती विठाला विठाला. जाड्यम हरती म्हणजे संत महात्मा जीवनामध्ये आले की आपले बुद्धीचे दोष निघून जातात. संत महात्मा आपल्या बुद्धीचा मळ काढून टाकतात महाराज. त्याने फेडी लावो बुद्धीचा मळ. संत महात्मे बुद्धीचा मळ काढून टाकतात. नाही आपल्याला बुद्धिवान करण्याचं सामर्थ्य संत महात्म्यांमध्ये, संत महात्म्यांमध्ये. ते भागवताचे आद्य टीकाकार श्रीधर स्वामी लहान होते आणि लहान असताना त्यांच्या आईनं त्यांना सांगितलं, म्हणे बाळ दुकानावरती जा आणि तूप घेऊन ये बरं. पैसे घेतले, दुकानदाराकडे गेले आणि दुकानदाराला सांगितलं, म्हणे मला तूप द्या. दुकानदारानं विचारलं, अरे तूप देतो पण कशात नेणार आहेस? त्या पोरानं आपल्या पायातला बूट काढला
आणि बूट काढून दुकानदारासमोर धरला. हो महाराज. आता तूप नावाची गोष्ट कशात आणावी याची अक्कल ज्याला नाही महाराज, असं ते बाळ. दुकानदाराने सांगितलं चल जा, याच्यामध्ये मी तूप देत नाही. त्यानं ते बूट तसाच घेतला आणि निघाले महाराज. जात असताना रस्त्यानं परमानंद माधव नावाचे महात्मे जात होते आणि त्यांनी हा सगळा प्रकार बघितला होता. त्या महात्म्याच्या अंतःकरणामध्ये दया निर्माण झाली. अरे अरे अरे, माईला एकुलतं एक लेकरू आणि असं आडानी असं निरीक्षण, ज्याला तूप कशात आणावं हे कळत नाही, इतकं बेअक्कल पोरग. आपण याचं कल्याण केलं पाहिजे. म्हणून त्या परमानंद माधवाने त्या बाळाला जवळ बोलून घेतलं आणि महाराज त्याच्या डोक्यावरती हात ठेवला आणि मंत्र उपदेश केला नरसिंह मंत्राचा. आणि नरसिंह मंत्राचा उपदेश केल्यानंतर महाराज त्या बाळानं महाराज इतकी विद्वत्ता प्रगट केली, इतकी विद्वत्ता प्रगट केली की श्रीमद भागवताची आद्य टीका, पहिली टीका महाराज त्या बाळानं लिहिली. त्या बाळाचं नाव आहे श्रीधर स्वामी पाद. त्या टीकेचं नाव आहे भावार्थ दीपिका. महाराज तेच नाव ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरी करता घेतलं. विठाला विठाला. संत महात्मे मती देण्याचं काम करत असतात. निळोबाराय तुकोबरायांना विनंती करतायत महाराज. महाराज निळा मने धराला हाती, द्याल मती निरूपम. मती देणारे संत महात्मे आहेत महाराज, बुद्धी देणारे संत महात्मे आहेत. हो जाड्य महारती महाराज. आणि दुसरं काम पापम निवारयती. संतांची गाठभेट झाली महाराज की त्या साधकाच्या जीवनातले सगळे पाप नाहीसे होतात. सगळे पाप नाहीसे होतात. म्हणून तर महाराज सगळ्या संतांनी अपेक्षाच कशाची केली आहे महाराज? फक्त संतांच्या भेटीची. संतांच्या भेटीची. कोणतेही संत काढा महाराज. तुम्ही तुकोबराय काढा, नामदेवराय काढा, ज्ञानोबराय काढा, नाथराया काढा, प्रत्येक संतांनी अपेक्षाच कशाची केली आहे? म्हणजे संतांची, संताच्या संगतीची महाराज. हो संत अखंड जया तुझी प्रीती, मद दे तयाची संगती महाराज. मग मी कमळापती तुझबा नानी कांटाळा. तुकोबराय म्हणतायत देवा मला त्यांची संगत होते. नाथराया सुद्धा म्हणतायत महाराज. हो तेने होय शांती महत पापा, तेने होय शांती महत पापा तेने होय शांती, महत पापा तेने होय शांती. हो अर्धक्षण घडता संतांचे संगती, तेने होय शांती महत पापा. संत संग देई, संत संग देई, आणिक प्रवाही घालू नको. अर्धक्षण घडता संतांचे संगती, तेने होय शांती महत पापा. संत संग देई, संत संग देई, आणिक प्रवाही घालू नको. संत संग देई, संत संग देई, अनेक प्रवाही घालू नको. म्हणजे संगतीचा परिणाम काय होणार आहे? म्हणजे तेने होय शांती महत पापा. हो साधकाच्या जीवनातलं मोठ्यातलं मोठं पाप संताच्या संगतीमुळे जातं महाराज. म्हणून तुकोबराय म्हणताय त्याची घडावी संगती. ते बोध प्रदान करतात म्हणून त्याची घडावी संगती. पापाची निवृत्ती संत महात्मे करतात महाराज. आणि किती पाप नाहीसे करतात. अहो त्यांच्या नावातच पाप जाळण्याची ताकद आहे. संघ भेटल्यावर काय होईल महाराज? तुका म्हणे पापे जाते संतांची या जपे. तुका म्हणे जपे वायू सुता जाती पापे, वायू सुता जाती पापे, वायू सुता जाती पापे. तुका म्हणे जपे वायू सुता जाती पापे, वायू सुता जाती पापे, वायू सुता जाती पापे. तुका म्हणे जपे वायू सुता जाती पापे. हनुमंतरायाचं स्मरण केलं की तुकोबराय म्हणतात पाप जातात.
योगायोगानं आज वार शनिवार आहे म्हणून त्यांचं स्मरण करणं गरजेचंच आहे. वायुसुता जाती पापे महाराज. संतांचा जप केला, संतांचा संग प्राप्त झाला तर महाराज पापाची निवृत्ती होते. आपल्याला कथाभाग सगळ्यांना माहिती आहे बघा. जगातला सगळ्यात मोठा पापी कोण आहे? ज्याचं नाव घेतल्याशिवाय कुठलंच कीर्तन होत नाही. कोण पापी जगातला सगळ्यात मोठा? जगातला सगळ्यात मोठा पापी आहे महाराज वाल्या कोळी. वाल्या जगातला सगळ्यात मोठा पापी आहे महाराज. पण तो एवढा मोठा पापी, ब्रह्महत्या राशी पातके अपार, वाल्मिकी किंकर वंद्य केला. पण किती पाप आहे तुकोबाऱ्या म्हणतात सांगता सुद्धा येत नाही. अपार, त्याच्या पापाची गणनाच नाही महाराज. असा वाल्या कोळी सुद्धा महाराज जेव्हा नारदाच्या संगतीमध्ये येतो ते ने होय शांती महत पापा. महाराज किती अधिकार मिळाला हो. एवढा खुनी, एवढा रानटी, एवढा डाकू, पण केले रामायण. रामाधी कोळीयाची कीर्ती वाढली गहन. राम प्रभू येण्याच्या अगोदर त्यांनी रामायण लिहिलं महाराज. आणि रामायण लिहिल्यानंतर महाराज एके दिवशी बैठकीत बसले असं आणि विचार करू लागले म्हणे आपण अगोदर काय होता असं तू, काय झाला असं तू, म्हणे अगोदर आपण काय होतो आता काय. पण मागचा इतिहास पाहत असताना एक गोष्ट त्यांना जरा बोचू लागली. म्हणे काय बोचू लागलं? म्हणे पोरं सोरं माझ्या पापात सहभागी झाले नाहीत मान्य, पण जिनं माझ्या पापात सहभागी व्हायला पाहिजे होतं तिनं सुद्धा मला हकलून दिलं. अरे अरे अरे. म्हणून महाराज वाल्मिक तिथून उठले आणि आपल्या पत्नीकडे गेले. पत्नीकडे गेले आणि पत्नीकडे गेल्यानंतर हे रामायणात नाही बरं, ही कथा रामायणात नाही. गेले आपल्या पत्नीकडं आणि पत्नीकडे गेल्यानंतर पत्नीनं बघितलं आपले पतिराजा आले, स्वागत केलं, बसायला आसन दिलं. आणि मग वाल्मिकाने प्रश्न केला तिला, म्हणे का ग बाई, मी तुला या अगोदर विचारण्याकरता आलो होतो माझ्या पापात सहभागी होशील का नाही म्हणून, तू माझ्या पापात सहभागी का नाही झाली? तेव्हा त्या महाराज वाल्मिकाच्या पत्नीनं, आता तेही वाल्मिकाचीच पत्नी, तिनं आपले हात जोडले आणि सांगितलं, स्वामी खरं सांगू का खोटं सांगू? नाही म्हणे खरं खरं सांग, तू माझ्या पापामध्ये का सहभागी नाही झालीस? हात जोडून सांगितलं म्हणे स्वामी खरं सांगू तुम्हाला, ज्या क्षणी नारदाची नजर तुमच्या अंगावरती पडली आणि नारदाचा संग तुम्हाला प्राप्त झाला का, त्याच क्षणी महत पापाची होळी झाली. नारदाची आणि तुमची गाठभेट झाली, सगळं पाप संपून गेलं. आता जे पाप तुमच्याकडं नाहीच त्या पापात काय सहभागी व्हायचं? मी तुमच्या पुण्यात सहभागी झाले असते बघा, पापात नाही होऊ शकत का? कारण ते पाप तुमच्याकडं नाही. म्हणजे पाप का नाही राहिलं? आणि साधूची भेट तुम्हाला झाली, ते ने होय शांती महत पापा. महाराज संतांची संगत आपल्याला बोध प्रदान करते, बुद्धी देते, आपल्या जीवनातलं पाप हरण करते. तिसरं महत्वाचा मुद्दा, संतांची संगत प्राप्त झाली की सत्यम वचमी, देवाचं जे नाव सत्य ते संत महात्म्यामुळे आपल्या तोंडामध्ये येतं. पांडुरंगाचं नाव आपल्याला कोणामुळे तोंडात येतं? संत महात्म्यांमुळेच येतं. हो महाराज सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, नाही तरी गेला जन्म वाया. हे तुकोबरायानं सांगितलं म्हणूनच आपण विठ्ठल विठ्ठल म्हणतो ना महाराज, म्हणूनच आपण विठ्ठल विठ्ठल म्हणतो ना. तुकोबरायानं सांगितलं म्हणून आपण विठ्ठल विठ्ठल म्हणतो महाराज. परंतु काही जण इतके अभागी असतात महाराज की तुकोबरायानं सांगून सुद्धा ते विठ्ठल विठ्ठल म्हणत नाहीत. बघायचंय का तुम्हाला? एकदा शेजाऱ्यांकडे बघा, विठोबा रखो माई, विठोबा रखो माई, टाळी वाजवा सर्वजण बोला, जय जय विठोबा रखो माई, जय विठोबा रखो माई, जय विठोबा रखो माई, जय विठोबा रखो माई, जय जय विठोबा रखो माई, 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 विठोबा रखो माई,
हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज विठोबार घुमाई विठोबार घुमाई विठोबार घुमाई देव वसे चित्ते त्याची घडावी संगती ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना विठ्ठला विठ्ठला देवाकडे म्हणताय देवा त्याची घडावी संगती त्या महात्म्याची संगत आम्हाला या ठिकाणी घडावी महाराज संताच्या संगतीमध्ये बसल्यानंतरच आम्हाला कळणार आहे महाराज बैसता संताचे संगती महाराज कळो आले कमळापती त्या देवाची ओळख संत महात्म्यांमुळे होणार आहे म्हणून तुकोबराय म्हणताय त्याची घडावी संगती आम्हाला बोध प्राप्त होतो आमचं पाप नाहीसं होतं एवढंच नाही महाराज आमच्या बुद्धीचे दोष जातात आणि सगळ्यात महत्वाचा फायदा म्हणजे प्रसाद प्रदायती महाराज राजा भरतरी सांगतो म्हणजे संत महात्मे साधकाला प्रसाद देऊन या ठिकाणी काय करत असतात कृतार्थ करत असतात हो महाराज प्रसाद देऊन केले सुखी महाराज प्रसाद देऊनच महाराज कारण प्रसाद महत्वाची गोष्ट आहे आणि हा प्रसाद एक तर देव देऊ शकतो नाही तर संत महात्मे देऊ शकतात विठाला विठाला संतांच्या वचनाचा प्रसाद ज्याच्या जीवनामध्ये प्राप्त होतो महाराज प्रसादे सर्व दुःखाना आणि रस्योपजायते प्रसन्नचेता ह्याशु बुद्धी पर्यवतिष्ठते संतांची संगत खूप महत्वाची आहे की जी आम्हाला कृतार्थ करून टाकणारी आहे कल्याण करून टाकणारी आहे म्हणून अशी जे संत महात्मे आहेत का तेच संत महात्मे मला खूप आवडतात तुकोबराय अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये याचं ऐसे आवडते मना 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 देवा पूर्वावी वासना देवा पूर्वावी वासना ऐसे आवडते मना ऐसे आवडते मना ओ देवा पुरवावी वासना देवा पुरवावी वासना वासना ऐसे आवडते मना ऐसे आवडते मना त्या संतांच्या संगती करता तुकोबरायांची तळमळ चालू आहे बघा तुकोबराय म्हणतायत ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना म्हणजे किती आवडतो तुकोबरायांना तुकोबराय म्हणतायत देवा त्या संताची संगत होण्याकरता तू मला संताच्या दारात कुत्र केलंस तरी मला मान्य एवढंच नाही कुत्र नाही करता आलं देवा नको करू संताच्या घरची जी नाणी आहे त्या नाणी मधला किडा जरी तू मला केलंस किडा जरी तुम्हाला केलंस ना तर त्या संतांचं पाणी अंगावर पडण्याकरता मी त्या किड्याच्या जन्माला यायला सुद्धा तयार आहे तुकोबराय संताच्या संगतीची आवड किती व्यक्त करतायत महाराज व्हावे त्याचे द्वारी श्वान याती मी त्याच्या दारामध्ये कुत्रा व्हायला तयार आहे महाराज कुत्रा व्हायला तयार आहे एवढंच नाही संतांचा प्रसाद भेटणारा असेल संतांची संगत भेटणारा असेल तर सेवेन उच्चिष्ट लोळेन अंगणी वैष्णवाचे नाणे होईल किडा मी त्यांचं उष्ट खायला सुद्धा तयार नामदेवराय महाराज या संत संगतीच्या प्राप्ती करता पांडुरंगाला म्हणताय देवा तू मला दगड केलंस तरी हरकत नाही महाराज दगड केलंस तरी हरकत नाही दगड कर पण कुठलाही दगड करू नको देवा मला तो रंगशाळेच्या पंढरीनाथाच्या मंदिरामध्ये गरुड खांबाच्या पुढे
जो मोठा चौक आहे ना महाराज, तो मोठा चौक, त्या मोठ्या चौकाला काय म्हणतात? रंगशिळा असं म्हणतात. जेव्हा आपण पंढरपूरला दर्शनाला जातो ना महाराज, दर्शनाला जाताना गरुड खांबाला भेट घेतली. पुढे गेल्यानंतर जेव्हा आपल्याला पदस्पर्शाचं दर्शन घ्यायचं असतं तेव्हा महाराज त्याच्या पदस्पर्शाच्या दर्शनाच्या दरवाजाच्या मागचा एक चौकोन आहे बघा, त्या चौकोनाला काय म्हणतात? रंगशिळा म्हणतात, रंगशिळा. आणि रंगशिळा महाराज इतकी पावन आहे की त्या रंगशिळेवरती ज्ञानोबरायांनी भजन केलंय, त्या रंगशिळेवरती नाथरायानं भजन केलंय, त्या रंगशिळेवरती तुकोबरायांनी भजन केलंय. एवढंच नाही तर महाराज त्या रंगशिळेवरती जगाच्या बापानं भजन केलंय. विठाला विठाला दगड करशी देवा महाराज, रंगशाळेची या मिसे तुझे दारी वसे आईसे करी. हो देवा, तुझ्या दारामध्ये पडेल म्हणे. का? तुमच्या दारामध्ये पडल्यानंतर आपसुकच संत येतील, हो भजन करतील, त्यांच्या चरणाची रज मला प्राप्त होऊन जाईल. नामा म्हणे आम्ही पायरीचे चिरे वरी संत हिरे पाय दे वरी संत हिरे. नामा म्हणे आम्ही पायरीचे चिरे वरी संत हिरे पाय देती वरी संत हिरे. नामा म्हणे आम्ही पायरीचे चिरे, आणि पायरीचा चिरा व्हायला तयार आहे म्हणे. का? संत पाय हिरे वरी संत हिरे पाय. वरी संत हिरे पाय ठेवी. संत महात्मे त्याच्यावरती पाय ठेवतील, ते चरण रज मला प्राप्त होईल. हो तुकोबराय म्हणताय देवा, मला त्या संतांच्या संगती करता तू मला भलत्या योनीमध्ये टाकलंस तरी सुद्धा चालेल. हो, आणि तुकोबरायने ते मान्य सुद्धा केलंय महाराज. हो, आयुष्य आवडते मना देवा, त्या संतांची संगत होण्याकरता मला कोणतंही अग्निदिव्य करायला लावलंस तरी सुद्धा मी ते अग्निदिव्य करेल. जगातलं सगळ्यात मोठा अग्निदिव्य महाराज गर्भवासाला येणं. पण तुकोबराय म्हणतायत की मी घेईन मी जन्म याजसाठी देवा तुझी चरण सेवा. कारण तुझी चरण सेवा करेल महाराज. आणि चरण सेवा करत असताना होईल काय? संत सज्जनाचा मेळा एकत्रित येईल, आणि संत सज्जनाचा मेळा एकत्रित आला की त्या संतांच्या सज्जनांच्या संगतीमध्ये माझा दिवस आनंदाचा जाईल. जन्मजन्मांतरामध्ये महाराज पांडुरंगाची चरणसेवा आणि संतांची संगत महाराज तुकोबराय ही अपेक्षा ठेवून जगतायत. म्हणून आईसे आवडते मना देवा पुरवावी वासना. देवा माझी वासना, इथं वासना शब्द आसक्तीच्या रूपानं घेऊ नका. वासना शब्द या अभंगातला इच्छा या अर्थाचा आहे. देवा माझी इच्छा आहे, माझ्या मनाची इच्छा आहे की त्या संताची संगत मला प्राप्त झाली पाहिजे. तरी नुसती संगत प्राप्त होऊन कामाचं नाही महाराज. बऱ्याच वेळेला संगत मिळते, परंतु मिळालेली संगत कायमची टिकत नाही. म्हणून तुकोबराय म्हणतायत देवा त्या हरिभक्ताची, त्या हरिजनाची जी संगत आहे का, त्या संगतीची तूट माझ्या जीवनामध्ये कधी पडता कामा नये. अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये तुकोबराय हरिजन सवे भेटी, हरिजन सवे भेटी, हरिजन सवे भेटी, हरिजन सवे भेटी, न हो अंग संग तुटी, न हो अंग संग तुटी तुटी ऐसे आवडते मना मना. नहोग संग तोटी, नहोग संग तोटी तोटी ऐसे आवडते म्हणा, ऐसे आवडते म्हणा. हरिजना सवे भेटे न हो अंग संग तुटी. तुकोबराय म्हणतायत देवा भेट होतीये, पण भेट झाल्यानंतर तूट होता कामा नये. महाराज हरिभक्ताची भेट आपल्याला होत नाही का? गेली 15 दिवस झाला आपण हरिभक्ताच्या संगतीमध्ये की नाही?
भेट झाली, पण आता झालेली भेट महाराज ती कुठपर्यंत गेली पाहिजे? अहो पुढच्या बीजेपर्यंत गेली पाहिजे, मग ती तूट होणार नाही. पण होतं काय महाराज, जोपर्यंत भजन कीर्तन चालू आहे आणि जोपर्यंत सप्ताह चालू आहे का तोचपर्यंत आमच्या अंगात येतं महाराज, तोचपर्यंत आम्ही हरिपाठ करतो, तोचपर्यंत आम्ही गाता भजन करतो. पण एकदा का सप्ताह संपला की मग मात्र आमची तूट होते महाराज. मग हरिपाठ कुठे आहे आम्हाला माहित नाही, ज्ञानेश्वरी कुठे आहे आम्हाला माहित नाही. अंगसंग तुटी म्हणजे काय महाराज? संत महात्मा आज ज्ञानोबरायांना आपल्याला प्रत्यक्ष भेटता येईल का? म्हणे भेटता येणार नाही. मग ज्ञानोबरायाला भेटायचं असेल तर काय करावं लागेल? म्हणे ज्ञानेश्वरीचा संघ आम्हाला करावा लागेल. तुकोबरायाला आम्हाला प्रत्यक्ष भेटता येणार नाही, पण तुकोबरायाचा गाथाच काय आहे? प्रत्यक्ष तुकोबराय. त्या गाथ्याचा संघ आम्हाला करावा लागेल. आणि त्या गाथ्याची, त्या ज्ञानेश्वरीची संगत केल्यानंतर गाथेनं सांगितलेले विचार, ज्ञानेश्वरीनं सांगितलेले विचार दैनंदिन जीवनामध्ये आचरण करून महाराज त्या विचारावरती चालण्याचा प्रयत्न आम्ही केला पाहिजे. ते पूज्यपाद प्रातस्मरणीय मामासाहेब म्हणायचे बघा, ज्याच्या हातामध्ये गाथा ज्ञानेश्वरी आहे का जगात त्याला काहीच कमी पडत नाही. विठाला विठाला गाथा मिळाली, ज्ञानेश्वरी आम्हाला मिळाली, पण महाराज मिळाल्यानंतर न हो अंग संग तुटी. महाराज त्या विचाराची प्रतारणा आपल्याकडून कधी होता कामा नये. त्या गाथा ज्ञानेश्वरीची सेवा आपल्याकडून कधी खंडित होता कामा नये. का बरं? त्याचं कारण आहे, सज्जनतेनं वागण्याकरता, चांगल्या विचारानं वागण्याकरता खूप मोठं धैर्य लागतं महाराज, खूप मोठी ताकद लागते. हो, चांगला विचार आचरणात आणण्याकरता त्या धैर्यानं जेव्हा एखादा साधक चालायला लागतो का महाराज, तेव्हा त्याच्या जीवनामध्ये येणारे अडथळे मोठ्या प्रमाणामध्ये असतात. कारण चांगलं वागू लागलं की ते कलीला आवडत नाही बघा. विठाला विठाला म्हणून महाराज चांगल्या विचारावरच्या चालणाऱ्या माणसाला परीक्षेला तोंड द्यावं लागतं, लोक अपवादाला तोंड द्यावं लागतं. मग त्या लोक अपवादामध्ये, त्या निंदेमध्ये, लोकांच्या त्या बोलण्यामध्ये महाराज कदाचित तूट होण्याची शक्यता आहे. विचार ऐकून आपण गाथा ज्ञानेश्वरी हातात घेतली आणि पारायणाला बसलो की मग अपार्टमेंट मधले लोक म्हणू लागले, करून करून भागले देवपूजेला लागले, करून करून भागले देवपूजेला लागले. महाराज अशी निंदा आपली होऊ लागली आणि त्याच्या कदर कदर, त्यांच्या राग राग आपण गाथा ज्ञानेश्वरी बंद करून ठेवली तर मग तूट झाली महाराज. ती तुकोबराय म्हणताय, देवा अशी तूट आमच्या जीवनामध्ये होऊ देऊ नकोस, की ज्या योगानं तुझी सेवा आम्हाला अखंडितपणानं करता येईल, साधू संतांच्या संगतीमध्ये अखंडितपणानं राहता येईल. म्हणून देवा एक विनंती तुला आहे, हरिजना सवे भेटी न हो अंग संग तुटी. त्या एक तर हरिजनाची भेट होत नाही ती झालीये, झालेली भेट आता तुटता कामा नाही महाराज. हो, न व्हावा वियोग जन्मोजन्मी. देवा त्या विचाराचा वियोग आमच्या जीवनामधून जन्मजन्मांतरामध्ये गेला न पाहिजे. आणि तुकोबराय शेवटी देवाला म्हणतात, देवा जीवनाची धन्यता कशामध्ये असेल तर संत समुदायामध्ये जगण्यातच आहे, संतांच्या संघटनेमध्येच आहे. संत समुदाय ज्या ठिकाणी एकत्रित आहे त्याच एकत्रित झालेल्या संत समुदायामध्ये जर मला जगायला भेटलं देवा तर माझ्या जीवनाचं सार्थकत्व मला प्राप्त झालं असं मला वाटेल. तुकोबराय अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये याचं तो कम्हाणे जीने, 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 तू कम्हाणे जीने, तू कम्हाणे जीने, तू कम्हाणे जीने. भले संत संघटने, भले संत संघटने, ऐसे आवडते मना, ऐसे आवडते मना. भले संत संघटने, भले संत संघटने, ऐसे आवडते मना, ऐसे आवडते
मना ऐसे आवड मना देवा पुरवावी वासना देवा पुरवावी वासना ऐसे आवड देवना ऐसे म्हणतायत देवा तुका म्हणे जिने भले संत संगष्टने संतांच्या संगतीमध्ये संतांच्या समुदायामध्ये ज्याला जगता येतं खऱ्या अर्थानं त्याचं जगणं भलंय. ज्याला या मंडपात येऊन बसता येतं का महाराज समजून जायचं आपलं जीवन भलंय. ज्याला पंढरीच्या पांडुरंगाचं दर्शन घेता येतं का समजून जायचं आपलं जगणं भलंय. ज्याला गाथा ज्ञानेश्वरी नित्यनेमानं वाचता येते का समजून जायचं आपलं जगणं भलंय. आणि ज्याला हे जमत नाही महाराज समजून जायचं कुत्र्यामध्ये आणि त्याच्यामध्ये काही फरक नाही. काही फरक नाही महाराज. तुका म्हणे जिने भले संत संगष्टने संतांच्या संगतीमध्ये जगणं हे जीवनाचं सार्थकत्व आहे महाराज. विठ्ठलाची एक देखील या तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक. सार्थकता तेव्हा एक प्राप्त होईल आणि सार्थकता संत समुदायामध्ये आल्यानंतर प्राप्त होईल. म्हणे का बरं कारण समुदायामध्ये आल्यानंतर कुठलेही विकार बळावत नाहीत. संतांच्या संगतीमध्ये आलं की महाराज की संत संगतीतून महाराज त्या कबीर महाराजांनी एक दोहा लिहिलाय म्हणे सज्जन से सज्जन मिले हो गई दो दो बात दुर्जन से दुर्जन मिले महाराज हो गई दो दो लाख. सज्जन सज्जनाला भेटले तर सुविचारच प्रगट होईल आणि दुर्जन दुर्जनाला भेटले तो कुविचारच प्रगट होईल. कुविचारच प्रगट होईल. पण समुदायामध्ये जिथं चांगले विचार चालू आहेत ना या समुदायामध्ये राहणं खूप महत्वाचं आहे बघा. का कारण कलियुगामध्ये जी माणसं समुदायात राहतील संघटनेत राहतील तीच माणसं तरतील. तीच माणसं तरतील. काल परत्वे महाराज युग परत्वे साधन बदललंय. सत्ययुगामध्ये महाराज मंत्र म्हणला की अग्नी प्रगट होत होता. मंत्रावरती कार्यक्रम चालू होता. सत्ययुगामध्ये मंत्र म्हणलं की काम व्हायचं महाराज. त्रेतायुगामध्ये महाराज त्रेतायुगामध्ये तंत्र आलं. सत्ययुगामध्ये मंत्र होते त्रेतायुगामध्ये तंत्र आलं. द्वापार युगामध्ये यंत्र आले आणि कलियुगामध्ये षडयंत्र आले. कलियुगामध्ये काय आलं षडयंत्र आलं आणि या षडयंत्रातून वाचण्याकरता संघटन महत्वाचं आहे. या षडयंत्रातून वाचण्याकरता संघटन महत्वाचं आहे. म्हणून तुकोबराय म्हणताय देवा तुका म्हणे जिने भले संत संगष्टने ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना. ज्ञानेश्वर ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली. मोठ्या प्रेमानं जगद्गुरु तुकाराम महाराजांचं भजन करा. देवानं जर दोन हात दिलेले असतील तर कृपा करून ते दोन्ही हात वर करा आणि मोठ्या प्रेमानं तुकोबरायांचं भजन करा. का कारण तुकोबरायच आपल्याला तारणारे आहेत. तुकाराम 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 विठ्ठल जय जय हा बोली रे पुरे वेडे वा पुढे उतरे हरी नाही विचारिला अधिकार मी आला क्षमा परात्मा तुका म्हणे ज्ञानेश्वरा पापाया फेकून क्षमा परात्मा